नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आयुष्यात काही वेळा आपण अशा वळणावर येऊन उभे राहतो जिथे शब्द साथ देत नाहीत आणि डोळ्यातील पाणी थांबण्याचे नाव घेत नाही. तुम्ही कुणावर तरी जीवापाड प्रेम केलं, कुणासाठी तरी स्वतःचा अहंकार, स्वतःचा वेळ आणि कदाचित स्वतःचं अस्तित्वही पणाला लावलं. पण बदल्यात काय मिळालं? फक्त दुर्लक्ष, अपमान आणि शेवटी त्या व्यक्तीने तुम्हाला एकटं सोडून जाणं. जेव्हा एखादी व्यक्ती आपली कद्र करणं थांबवते तेव्हा फक्त मन दुखावत नाही तर आपला स्वतःवरचा विश्वास उडू लागतो. आपल्याला वाटतं की कदाचित आपल्यातच काहीतरी कमी आहे का? पण थांबा, ही वेळ स्वतःला दोष देण्याची नाही तर स्वतःला पुन्हा शोधण्याची आहे. आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत जिथे मी तुम्हाला अशा शांत मार्गाबद्दल सांगणार आहे जे केवळ तुमचं तुटलेलं मन सावरणार नाही तर तुम्हाला इतकं सामर्थ्यशाली बनवतील की ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांना तुमच्या अस्तित्वाची खरी किंमत कळेल. हा व्हिडिओ केवळ शब्दाची मांडणी नाही तर तुमच्या काळजाला घातलेली एक साध आहे. आपण अनेकदा विचार करतो की समोरच्याला कसं समजवायचं, त्याला आपली किंमत कशी पटवून द्यायची. पण खरं सांगू का, कधी कधी न बोलणं जगातील सर्वात मोठं उत्तर असतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य थांबलं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण याच्या शेवटी तुम्हाला एक नवीन तुम्ही सापडणार आहात जो कोणाच्याही येण्या जाण्यावर अवलंबून नसेल. हा केवळ एक सस्पेन्स नाही तर एक जळजळीत सत्य आहे की जेव्हा तुम्ही स्वतःची कदर करायला शिकता तेव्हा जग तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालतं. मग तयार आहात का स्वतःचा आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी? चला तर मग या खोल आणि अर्थपूर्ण प्रवासाची सुरुवात करूया. अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीचं लक्ष वेधून घेण्यासाठी खूप प्रयत्न करतो, वारंवार मेसेज करतो, फोन करतो, त्यांना भेटायला बोलवतो. पण यामुळे होतं काय? समोरच्याला वाटतं की तुम्ही त्याच्यासाठी नेहमी उपलब्ध आहात आणि तिथेच तुमची किंमत कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून जेव्हा कोणी तुमची कद्र करणं थांबवतं तेव्हा सर्वात आधी मौन धारण करा आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातून पूर्णपणे अदृश्य व्हा. मौन म्हणजे केवळ न बोलणे नव्हे तर तुमच्या भावनांचं प्रदर्शन थांबवणे. ना कोणती तक्रार, ना कोणते स्पष्टीकरण. तुमची अचानक निर्माण झालेली शांतता समोरच्या व्यक्तीच्या मनात हजारो प्रश्न निर्माण करते. जो माणूस कालपर्यंत माझ्या एका शब्दासाठी व्याकुळ असायचा तो आज अचानक गायब कसा झाला? ही शांतता तुमच्या कमजोरीचं लक्षण नाही तर तुमच्या आत्मसंयमाचा पुरावा आहे. जेव्हा तुम्ही अदृश्य होता तेव्हा तुम्ही समोरच्याला ही संधी देता की त्यांना तुमच्याशिवाय कसं वाटतं हे कळावं. तुमची उपस्थिती ज्यांना आनंद देऊ शकली नाही, कदाचित तुमची अनुपस्थिती त्यांना तुमचं महत्व पटवून देईल. हे करताना सोशल मीडियावर दुःखी स्टेटस टाकू नका किंवा कुणाकडे त्यांची चौकशी करू नका. तुमचं हे मिस्टेरियस मौन त्यांच्या अहंकाराला धक्का देतं आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची देतो. लक्षात ठेवा, वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा तो ओरडत नाही तर शांतपणे आपली ताकद एकटावतो. एकदा तुम्ही स्वतःला त्या व्यक्तीपासून दूर केलं की आता वेळ येते स्वतःवर काम करण्याची. आपण अनेकदा दुसऱ्याला बदलण्याच्या नादात स्वतःला विसरून जातो. आता ती शक्ती स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. स्वतःची प्रगती करणे म्हणजे केवळ आर्थिक यश मिळवणे नाही तर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर स्वतःला समृद्ध करणे. जिमला जा, चांगले कपडे घाला, तुमचे आरोग्य सुधारा, नवीन कौशल्य शिका आणि तुमची अर्धवट राहिलेली छंद पूर्ण करा. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघाल तेव्हा तुम्हाला एक नवीन आत्मविश्वास जाणवला पाहिजे. तुमची ही प्रगती कोणत्याही सुडाच्या भावनेतून नसावी तर ती स्वतःच्या प्रेमापोटी असावी. पण गंमत बघा, जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला काही काळानंतर पाहते आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त आनंदी, यशस्वी आणि फिट दिसते तेव्हा त्याचा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला नेहमी उंच गोष्टीची ओढ असते. जेव्हा तुम्ही स्वतःला एका उंचीवर नेता तेव्हा समोरच्याला त्याची लायकी कळते की त्यांनी किती मौल्यवान व्यक्ती गमावली आहे. तुमचं यश हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर असायला हवं. ज्यांनी तुम्हाला शून्य समजलं होतं त्यांना तुमचा नंबर 1 होण्याचा प्रवास पाहायला भाग पाडा. ही प्रगती तुम्हाला इतकं गुंतवून ठेवेल की तुम्हाला त्या जुन्या जखमांच्या वेदना जाणवणारही नाहीत. आता विचार करा, जर तुमची ही शांतता आणि तुमची ही प्रगती पाहून ती व्यक्ती परत आली किंवा तुमच्या समोर आली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही पुन्हा तिथेच विरघळून जाल की तुमच्याकडे असं काही गुपित शस्त्र आहे जे त्यांना निरुत्तर करेल?
पुढील काही मिनिटात आपण एका अशा मानसिक खेळाबद्दल बोलणार आहोत जी समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ताबा घेते आणि तुम्हाला विजयाकडे नेते. हा पुढचा भाग तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो, कारण इथूनच खऱ्या अर्थाने तुमच्या मनाचा ताबा तुमच्या स्वतःकडे येणार आहे. प्रगती करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरच्या व्यक्तीबद्दल मनामध्ये राग किंवा द्वेष धरून ठेवणं ही सुद्धा एक प्रकारची ओढच आहे. त्यापेक्षा उदासीनता बाळगायला शिका. उदासीनता म्हणजे ना प्रेम ना तिरस्कार. समजा ती व्यक्ती उद्या तुमच्या समोर आली किंवा रस्त्यात भेटली तर तुमच्या चेहऱ्यावर ना संताप असावा ना जुन्या आठवणीचं दुःख. तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारे वागा की जणू ती व्यक्ती तुमच्यासाठी आता महत्वाचीच नाही. राग व्यक्त करणं म्हणजे तुम्ही अजूनही त्यांच्यावर मनातून प्रेम करता किंवा त्यांच्या वागण्याने तुम्हाला फरक पडतोय. पण जेव्हा तुम्ही उदासीन असता तेव्हा तुम्ही त्यांना हे सांगता, तुमचं अस्तित्व आता माझ्यासाठी शून्य आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी आपण कसं वागतो अगदी तसंच हे वागणं समोरच्या व्यक्तीला सर्वात जास्त टोचतं. त्यांना वाटतं की किमान तुम्ही त्यांच्यावर ओरडावं, भांडण करावं, पण तुम्ही तर त्यांना तुमच्या विचारांच्या कक्षेतूनच बाहेर काढलेलं असतं. ही शांत वृत्ती तुमच्या मानसिक शांतीसाठी खूप गरजेची आहे. जेव्हा तुम्ही कुणाकडे दुर्लक्ष करायला शिकता तेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा वाचवता आणि ती ऊर्जा तुमच्या भविष्यासाठी वापरता. कुणाचे तरी वाईट चिंतन करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल काहीच न विचार करणे हे सर्वात मोठे लक्षण आहे की तुम्ही आता त्यातून बाहेर पडला आहात. आता तुम्ही मानसिकरित्या स्थिर होत आहात. तर आता खऱ्या अर्थाने स्वतःच्या जगात पुढे जायला शिका. जुन्या आठवणीच्या साखळदंडातून स्वतःला मुक्त करा. आपल्या आयुष्यात अशी काही ठिकाणं, गाणी किंवा वस्तू असतात ज्या त्या व्यक्तीची आठवण करून देतात. सुरुवातीला या गोष्टी टाळा आणि नवीन आठवणी निर्माण करा. नवीन मित्र बनवा. अशा लोकांच्या सहवासात राहा जे तुमची कद्र करतात. तुमचं एक वेगळं विश्व निर्माण करा जिथे त्या व्यक्तीचा सावलीसारखाही स्पर्श नसेल. आयुष्याचा प्रवाह थांबून ठेवू नका. अनेकदा आपण एकाच जागी बसून विचार करतो की असं का झालं, पण त्याचं उत्तर कधीच मिळत नाही. त्यापेक्षा आता पुढे काय हा विचार करा. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पुढे जाता तेव्हा तुमची देहबोली बदलते. तुमच्या डोळ्यात एक नवी चमक येते. समोरच्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं तुमचं आयुष्य त्यांच्याशिवाय फक्त सुरूच नाही तर ते पूर्वीपेक्षा जास्त सुंदर झालं आहे, तेव्हा त्यांच्या मनातील तुमची प्रतिमा उंचावते. पण तोपर्यंत तुम्ही इतके पुढे गेलेले असता की तुम्हाला त्यांची गरजच उरत नाही. तुमची ही मूव्ह ऑन होण्याची प्रक्रिया जगाला हे सांगते की तुमचं सुख हे कोणाच्याही मर्जीवर अवलंबून नाहीये. तुम्ही स्वतःच्या साम्राज्याचे राजे किंवा राणी आहात आणि तुमचं साम्राज्य कोणा एकाच्या जाण्याने कोसळत नाही. या संपूर्ण प्रवासात तुमचं सर्वात मोठं हत्यार असेल शांततेचा प्रहार. जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला सोडून जाते तेव्हा त्यांना अपेक्षा असते की तुम्ही रडाल, विनवण्या कराल किंवा त्यांना जाब विचाराल. पण जेव्हा तुम्ही यापैकी काहीच करत नाही आणि उलट शांत राहता तेव्हा हा प्रहार शब्दापेक्षा जास्त खोलवर जखम करतो. शांतता ही कमजोरी नाही तर ती एक अशी ताकद आहे जी समोरच्याला आरसा दाखवते. न बोलताही खूप काही सांगता येतं. तुमची शांतता समोरच्याला हे सांगते की तुझी किंमत आता माझ्या आयुष्यात इतकीही उरली नाही की मी तुला जाब विचारण्यासाठी माझे शब्द खर्च करावेत. ही खामोशी त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण करते. त्यांना स्वतःच्या निर्णयावर शंका वाटू लागते. शांत राहिल्यामुळे तुम्हाला स्वतःला विचार करायला वेळ मिळतो. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमी चुकतात, पण शांत डोक्याने घेतलेले निर्णय आयुष्य बदलतात. तुमची शांतता एक प्रकारची सन्माननीय सीमा तयार करते जो कोणालाही ओलांडण्याची परवानगी नसते. पण मित्रांनो, केवळ शांत राहून किंवा पुढे जाऊन भागणार नाही. सर्वात मोठा प्रश्न हा उरतो की हे सगळं करताना तुम्ही स्वतःला आतून कसं जपता. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जिंकलात पण तुमचा आत्मसन्मान कुठेतरी हरवला आहे तर तो विजय व्यर्थ आहे. आता मी तुम्हाला अशा एका टप्प्याकडे नेणार आहे जो तुम्हाला विक्टिम नाही तर वॉरियर बनवेल. ही पुढची पायरी तुमच्या जगण्याचा पाया बदलून टाकेल आणि तुम्हाला एका अशा मुक्तीचा मार्ग दाखवेल जिथे कोणाचंही परत येणं तुम्हाला विचलित करू शकणार नाही. हे ऐकल्याशिवाय तुमची ही रिकव्हरी पूर्ण होणार नाही. आत्मसन्मान जपण्याचा अर्थ असा आहे, तुम्ही हे ठरवलं आहे की इथून पुढे मी कुणालाही मला दुखवण्याची परवानगी देणार नाही. प्रेम आणि आत्मसन्मान यामध्ये एक फुसटशी रेषा असते. प्रेमात झुकणं ठीक आहे, पण स्वतःचं अस्तित्व विसरून कोणाच्या तरी पायाशी लोळणं घेणं हा
प्रेम नाही तर तो स्वतःचा अपमान आहे. ज्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कद्र नाही, ज्याला तुमच्या रडण्याने काहीच फरक पडत नाही, अशा व्यक्तीसाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवू नका. लक्षात ठेवा, जो स्वतःचा आदर करतो त्याचा जग आदर करतं. जर तुम्ही स्वतःची किंमत केली नाही तर दुसरा का करेल? जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता तेव्हा तुमच्या स्वभावात एक प्रकारची करारी वृत्ती येते. ही वृत्ती लोकांना तुमची कद्र करायला भाग पाडते. कुणाच्या तरी आयुष्यात पर्याय म्हणून राहण्यापेक्षा कुणाच्या तरी आयुष्यात अपरिहार्य बनणं महत्वाचं आहे. आणि जर कोणी तुम्हाला ते स्थान देऊ शकत नसेल तर सन्मानाने तिथून बाहेर पडणं हेच शहाणपणाचं असतं. तुमचा आत्मसन्मान हा तुमच्या चरित्र्याचा कणा आहे, तो कधीही मोडू देऊ नका. एकदा का तुम्ही स्वतःला ओळखलं की कुणाची हिंमत होणार नाही की तो तुमची कद्र करणार नाही. शेवटी हा सगळा प्रवास तुम्हाला एकाच ध्येयाकडे घेऊन जातो, तो म्हणजे मुक्तीचा मार्ग. मुक्ती म्हणजे त्या व्यक्तीच्या आठवणीतून, त्या वेदनेतून आणि त्या प्रतीक्षेतून स्वतःला सोडून घेणे. आपण अनेकदा कुणाच्या तरी परत येण्याची वाट पाहत बसतो, पण ही प्रतीक्षाच आपल्याला सर्वात जास्त संपवते. मुक्ती म्हणजे स्वीकारणं की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. कदाचित ईश्वराला हे माहित होतं की ती व्यक्ती तुमच्या भविष्यासाठी योग्य नाही, म्हणूनच त्याने त्यांना तुमच्या आयुष्यातून बाजूला केलं. ज्या दिवशी तुम्ही मनातून त्या व्यक्तीला माफ करता आणि स्वतःला त्या बंधनातून मुक्त करता, त्या दिवशी तुम्हाला खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. हा मार्ग थोडा कठीण आहे, पण एकदा का तुम्ही या मार्गावरून चालू लागलात की तुम्हाला जाणवेल की आयुष्य किती अथांग आणि सुंदर आहे. तुम्हाला आता कुणालाही काही सिद्ध करण्याची गरज उरलेली नाही. तुम्ही स्वतःसाठी पुरेसे आहात. मुक्तीचा हा मार्ग तुम्हाला स्वतःच्या प्रेमात पाडतो आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागता तेव्हा तुमचं संपूर्ण जग बदलून जातं. मग कुणी तुमची कद्र करो किंवा न करो, तुम्हाला त्यांचा काहीच फरक पडत नाही, कारण तुमची शांतता आणि तुमचा आनंद आता तुमच्या स्वतःच्या हातात असतो. आयुष्याच्या या वळणावर आज आपण जे काही बोललो ते फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. कुणाचं जगणं हे आयुष्याचा शेवट नसून एका नवीन अध्यायाची सुरुवात असते. तुमची किंमत कुणाच्या तरी सोडून जाण्याने कमी होत नाही. तुम्ही कालही मूल्यवान होतात आणि आजही आहात. गरज आहे ती फक्त स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची. ज्यांनी तुमची कद्र केली नाही त्यांना त्यांच्या नशिबावर सोडा आणि तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मार्गावर चालायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, आयुष्य खूप लहान आहे. ते कुणाच्या तरी आठवणीत रडत घालवण्यासाठी नाही तर स्वतःचं नाव कमवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडी जरी हिंमत देऊन गेला असेल तर समजा की माझ्या शब्दाचं सार्थक झालं. तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की तुम्ही तुमचं नशीब स्वतः लिहू शकता. चला तर मग जुन्या जखमांना निरोप द्या आणि एका नव्या उत्साहाने स्वतःला घडवायला सुरुवात करा. स्वतःची कद्र करा, कारण तुम्ही अद्वितीय आहात. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी प्रवासात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. धन्यवाद.